उद्धव साहेब ठाकरे यांना आम्ही आदरणीय म्हणत गेलो, आजपर्यंत मी त्यांना आदरणीय म्हणत गेलो, पण काल परवा त्यांनी सांगितलं, त्यांना माझी नम्र प्रार्थना आहे। आजच सकाळी राहुल गांधींनी सावरकरांवर ट्वीट केलंय, तुम्ही खरी हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहे। शिवसेना प्रमुखांनी जर तुमच्या अंगामध्ये हिंदुत्वाचं रक्त गळलंय कि कोटि कोटि हिंदुस्तानियों का दौर उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा लहराएंगे। तुमच्या जर मनामध्ये ही इच्छा असेल तर इकडेही मेळावा चाललाय, तिकडेही मेळावा चाललाय, तुम्ही विरोध करून दाखवा। तुमची शिवसेना ही काँग्रेसमय शिवसेना झाली आहे आणि ही शिवसेना शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे हे सांगायला हरकत नाही आहे। राह में खतरे अभी, लेकिन राह में खतरे है लेकिन डरता कौन है? राह में खतरे है लेकिन डरता कौन है? मौत कल भी आ जाए, आज भी आ जाए तो डरता कौन है? और तेरी लश्कर के मुकाबिल अकेला है मेरा शिंदे साहब, तेरे लश्कर के मुकाबिल अकेले हैं मेरे शिंदे साहब। फैसला मैदान में होगा, मरता कौन है? आणि मला तरी असं वाटतं की आज या सगळ्या शिवसैनिकांना मला शिंदे साहेबांचा आभार मानावा लागेल। त्यांनी ज्यावेळेस बैठक घेतली त्यावेळेस ग्रामीण शिवसैनिकांनी येऊ नये, त्यांनी फक्त एकच काम करावं, जिथे जिथे माझा शेतकरी अडचणीत आहे, जिथे जिथे पूर परिस्थिती आहे, जिथे जिथे घरामध्ये पाणी गेलं आहे तिथं मदत करा, माझ्या मेळाव्याला येऊ नका असा सांगणारा हा आमचा नेता आहे। निवडणुका आल्या म्हणून मेळावे घ्यायचे आणि आता दुसऱ्यावर अवलंबून राहायचं। ज्या राज ठाकरेंना आयुष्यभर त्रास दिला त्यांना म्हणायचं आय लव्ह यू, आय लव्ह यू, आणि ते म्हणतं मी नाही येत। आणि हे संजय राऊत हा सगळी लावणारा भटजी आहे, पण यांनी ज्यांनी ज्यांची सगळी लावली त्यांचं लग्न तुटलेलं आहे। हा दुवाड माणूस आहे, हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे। यांनी सगळ्यांशी ज्यावेळेस जोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांचा सत्यानाश केलेला आहे। आज मी आपल्या सगळ्यांना ही विनंती करणार आहे की ज्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं, झोपलेल्याला उठवलं, उठवल्याला चालायला लावलं, चालणाऱ्याला पळायला लावलं, त्या